पाहत आहे महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। देवळाली प्रवरात पाणीपट्टी दरवाढी विरोधात सर्वपक्षीय मोर्चा। दरवाढ रद्द न झाल्यास सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा। राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या पाणीपट्टी दरवाढी विरोधात शुक्रवार दिनांक 6 मार्च रोजी सर्व पक्षीयांच्या वतीने नगर परिषद कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। बाजारतळ येथील समर्थ बाबूराव पाटील महाराज मंदिरापासून मोर्चास सुरुवात झाली। वाढीव पाणीपट्टी रद्द करा, दरवाढ कमी करा अशा घोषणांनी परिसर दणाणला। वाढीव दरामुळे नागरिकांवर आर्थिक ताण येत असल्याचे आंदोलकांनी सांगितले। यावेळी सर्व पक्षीयांच्या वतीने मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील यांना निवेदन देण्यात आले। पुढील सभेत हा मुद्दा मांडण्याचे त्यांनी आश्वासन दिले। दरम्यान पुढील सभेत दरवाढ रद्द न झाल्यास सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा सर्व पक्षीय नेत्यांनी दिलाय। यावेळी आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, डॉक्टर तनपुरे कारखान्याचे संचालक कृष्णा मुसमाडे, आप्पासाहेब ढोस, शिवसेना नेते प्रशांत मुसमाडे, दत्ता कडू, वंचितचे नगरसेवक संतोष चोळके, नगरसेवक दासू पठारे, नगरसेविका सुनीता थोरात, पल्लवी ढोस, शरद वाळुंज, शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन, प्रशांत काळे, अनिल चव्हाण, प्रकाश सोनी, किशोर कोबरने, बाळासाहेब खुरुद, वैभव गिरमे, भाऊसाहेब गुंजाळ, विजय गव्हाणे, सुनील विश्वासराव, भगवान गडाख, बाळासाहेब पडागळे, बंटी लोंढे, नानासाहेब हुंडे, मदिना शेख, तैनूर पठाण, वसंत कदम, राजेंद्र लांडगे, संजय मुसमाडे आदींसह विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते। यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन सप्तर्षी व पोलीस कर्मचारी यांनी बंदोबस्त ठेवला। मी वंचितचा जिल्हाध्यक्ष आहे, मी दवाखान्यात पोलीस काम करतो। सुरेंद्र भाऊ थोरात ते मी जिल्हाध्यक्ष आहे, ती दवाखान्याच्या संगमनेरमध्ये आज शिल्पप्रभामध्ये काम करतात। आप्पा ढोस राष्ट्रीय खेळाडू आहे आणि आम्हाला स्टंट करायची गरज नाही आणि आम्ही जर रोज स्टंट करायला लागलो तर तुम्ही नगरपालिकेत यायचे बंद होता ही मी तुम्हाला ग्वाही देतो। परंतु आम्हाला तुमच्या विरोधात जायचं नाही, आम्हाला आमच्या गावाचा विकास करून घ्यायचा आहे आणि या गावात जो अन्याय अत्याचार होतोय किंवा दरवाढीच्या माध्यमातून जो अन्याय अत्याचार होतोय, आमच्या गावाला ज्या सुविधा मिळत नाही त्याचा दावा आम्ही तुम्हाला विचारणार आणि तुम्ही पीठासीन अधिकारी असून आम्हाला किती विरोध केला आम्ही आमचा विरोध तुम्हाला चालूच राहणार। तुम्ही आम्हाला सस्पेंडही केलं आणि काही केलं तरी पण आमचा विरोध तुम्हाला राहील आणि या गावाने आमच्यावरची जबाबदारी टाकलेली ते बाकी नगरसेवकांच्या वतीनं मी मोर्चाला आलेल्या सर्व नागरिकांना ग्वाही देतो तर तुमचं 5 वर्ष म्हणणं आम्ही सभागृहामध्ये मांडू आणि सत्ताधाऱ्यांना जाब विचारू आणि जाब विचारता जे काही तुमचे प्रशासकीय काम असतील, तुमच्या पाणीपट्टी पाण्याचे असेल, जे प्रशासकीय असतील, पाण्याचे असेल, लाईटचे असेल, रस्त्याचे असेल, जे नाल्या सफाईचे असेल तर हे 5 नगरसेवक तुम्हाला सुविधा देतील, ते प्रशासनाकडून काम करून घेतील एवढा शब्द देतो आणि थांबतो। आणि त्याचा निषेध केला पाहिजे आणि निषेध करतो। आता आयोजकांनी सांगितलं का नळाचा प्रश्न सोडून पाणीपट्टीचा प्रश्न सोडून दुसऱ्या प्रश्नावर बोलू नये, तो बोलता फक्त 2 प्रश्नावर बोलते का आमची अंगणवाडी सुरू आहे संपूर्ण जिल्हाभर आहे, आपलं बाप नाही किंवा आपला मालक नाही, ही देवळाली नगरपालिका आपल्या गोरगरीब सगळ्या जनतेच्या कामातून आणि कष्टातून उभी राहिलेली आहे की कोणाची पर्सनल प्रॉपर्टी हे पहिले आपण समजलं पाहिजे। आणि आपण बरेचसे कर्मचारी माझ्या संपर्कात आहे, त्या प्रत्येक कर्मचाऱ्याचं काही म्हणणं नव्हतं का पाणीपट्टी वाढवा, यांनी त्यांच्याकडं मागणी सुद्धा नव्हती केली प्रशासनाकडे। अचानक त्याला काही स्वप्न पडलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितलं तर देवळालीमध्ये खूप पाणीपट्टी कमी आहे आणि पाणीपट्टी वाढवा आणि मग हे करा। अरे चाललंय काय देवळाली गावाचं हे तर बघा तुम्ही सर्व आराखडा बघा। काही भागात ग्रामीण भागात लोक राहतात, ते शेतकरी राहतात, त्यांना तुम्ही काय सुविधा देता? अहो त्यांना नाल्या नाही, त्यांना काय नाही, आज पाणी येतंय ते सुद्धा पोरगं होत इतकं भारी पाणी येतंय आणि म्हणतात आम्ही 3000 रुपये 4000 रुपयाची पाणीपट्टी 3000 होती। आता वसंतराव काही जीवन नाही माणूस ऐकत नाही। मी मुख्याधिकारी म्हणून आपल्याला वैध इच्छितो की सदर सुद्धा मी मान्य सभेचा विकास करता येते, त्यामुळे येणाऱ्या सभेमध्ये हा विषय मी
स्वतः प्रश्न मांडणार आहे. एक प्रश्नाची बाजू मी आपल्या इथे मांडू इच्छितो की नक्कीच पाणीपट्टी वाढ भाभी. सर्वसामान्य पद्धतीचा आधी ना भाभी. रोज आहे आणि ते उचितही आहे. परंतु गेल्या नजीकच्या काळामध्ये जवळपास प्रशासनाच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण बघितलं तर पाणी पुरवठ्याचा बराचसा खर्च वाढलेला आहे आणि आपण जर इतर पालिकांची पाणीपट्टी हा विषय तुलना न करता आपल्या पाण्याची जी गुणवत्ता आहे, त्यानंतर पाणी रोज घेण्याची जी आपली फ्रिक्वेन्सी आहे, याची जर आपण तुलना केली तर नक्कीच मी स्वतः असं म्हणतो की मुख्याधिकारी देवाली प्रवरा जेव्हा जिल्ह्याला जातात त्यावेळी अशी एकमेव पालिका आहे की जिच्या पाण्याच्या गुणवत्तेबद्दल कोणतीही तक्रार महाराष्ट्रामध्ये नाही. त्यामुळे खरंच मी ते अभिमानाने सांगू इच्छितो की नगर परिषद देवालीकडून पाण्याचा पुरवठा शक्य तेवढा चांगल्या पद्धतीने केला जातो. ही झाली प्रशासनाची बाजू. परंतु मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे नक्की विषय सभेतून मांडणार आहे आणि अंतिम निर्णय हा सर्वमान्य सभेचा असणार आहे. ही गोष्ट माहिती आहे. तुम्ही विषय काय घेणार आहे साहेब? हो साहेब, विषय कशा पद्धतीचा असणार आहे? म्हणजे पाणीपट्टी वाढ झाली ती कमी करावी असा विषय असणार आहे की काय नेमकं जनतेचं या विषयावर कशा पद्धतीचा विषय असणार? तर याप्रमाणे मला ते निवेदन केलं जाईल की त्यानुसार मी तो विषय सभेत मांडण्याचा प्रयत्न करेन. निवेदन त्या पद्धतीने त्या पाणीपट्टीत खूप मोठी दरवाढ झालेली आहे जी आपल्या सामान्य जनतेला आहे ते भरणं खूप मुश्किल होते. सत्ताधाऱ्यांनी आपले आर्थिक पिळवणूक केलेली आहे. सत्ताधारी सत्तेवर बसण्या अगोदर म्हणत होते की आम्हाला देवळालीची दुबई करायची आहे, आम्हाला दुबई नको आहे, आम्हाला फक्त आमच्या ज्या सुख सुविधा आहे त्या माफक दरातच द्या. आणि ते जे निवडणुकापूर्वी म्हणजे प्रशासन काळात ही दरवाढ झालेली आहे तर त्यांनी विरोधकांना एक प्रश्न विचारला होता की तेव्हा तुम्ही काय करत होते प्रशासन काळात पाणीपट्टीची दरवाढ झाली आहे. तर म्हणजे सत्ताधाऱ्यांना ह्या गोष्टीची अगोदर पुरेपूर कल्पना होती. जर तुम्हाला ह्या गोष्टीची पुरेपूर कल्पना होती तर निवडणुकीच्या अगोदर तुम्ही जनतेला अंधारता ठेवलं, त्यांची दिशाभूल का केली नाही? तुम्ही त्यावेळेस जनतेला सांगायला पाहिजे होतं की पाणीपट्टीमध्ये दरवाढ झालेली आहे. आणि आता तिथे कोणी प्रशांत मुखमारे सर ते असं म्हटले की प्रशासन काळामध्ये पण सत्ताधाऱ्यांचा इथे इंटरफेअर होता. तर मग इथे इंटरफेअर होतं, तुम्हाला सगळ्या गोष्टींची कल्पना होती, तुम्ही फक्त जनतेला एक छोटासा दिलासा द्यायचा प्रयत्न करताय की आम्ही 4,000 वरून 3,000 केली. आम्हाला 4,000 वरून 3,000 ही खूप मोठी गोष्ट आहे. तुम्हाला असं वाटतंय की 8 रुपये समथिंग पैसे आहेत ते छोटी गोष्ट आहे. तुम्ही खूप पत्रकार परिषदेमध्ये खूप हास्य करून सांगितलं की छोटी किरकोळ गोष्ट आहे, पण ती छोटी किरकोळ गोष्ट नाही. वर्षाच्या शेवटी ते 3,000 रुपये होत आहे. ती खूप मोठी गोष्ट आहे. जे आपली देवळाली गावामध्ये जी जनता आहे ते खूप काय सामान्य जनता आहे. रोजगार त्यांना मिळतो, त्यातूनच ते त्यांचं जीवन जगताय. आणि शेतकरी वर्ग आहे ती 3,000 रुपयाची पाणीपट्टी त्यांना परवडणारी नाही. तुम्ही त्यांना पाणी पाजून त्याचं रक्त पिण्याचा प्रयत्न इथं करताय. आणि जे तुम्ही म्हणताय की देवा भाऊ माझे खूप लाडके होते, मग आता हा पाणीपट्टीचा जो प्रश्न आहे तुम्ही त्या देवा भाऊकडे एक शब्द टाकून बघा, तुम्ही त्यांचे खूप लाडके तर ते तुमचं नक्कीच ऐकतील. आणि हे अजून एक ते म्हणताय की तिजोरीचे किल्ला माझ्या चुलत्यांकडेच आहे, तुम्हाला दिसते का? आणि आता कुठे गेले तुमच्या तिजोरीचे किल्ला? करा ना तुम्ही जनतेसाठी तिजोरी उघडी. तुम्हाला जनसेवा करण्यास तुम्ही म्हणताय की आमचं राष्ट्र एकाच दिवसापुरतं असतं, जनसेवाच करतो आम्ही तिथून पुढे. मग करा उघड्या तुम्ही तिजोरीचे किल्ले आणि करा जनसेवा सुरू. प्रॉपर्टी लपवलेली आहे, त्याच्यावर असे गुन्हे लपवलेले. तर न्यायालयामध्ये हा विषय प्रलंबित आज 3 तारखेच्या झालेले आहेत. मला असं वाटतं न्यायालयाचा हा विषय प्रलंबित राहिला नाही तर हा कार्यकारी नगर अध्यक्ष खुर्चीवर नक्कीच आपण खाली येऊ. आज जनतेने मागचे 5 वर्ष त्यांना दिले, त्याच्यानंतर प्रशासनाचा काळ होता. आणि पाणीपट्टीचा या विषयावर बोलायचं झालं तर पाणीपट्टी वाढ जी आहे ती प्रशासकाने केली चालत आहे. तर ज्या वेळेस प्रशासक होते
त्यावेळेस सगळे निर्णय जे असतील नगर परिषदेचे हे त्यांना विचारून होत होते. आम्ही सोबत होतो तेव्हा आम्हाला माहिती आहे इथल्या नगर परिषदेचं प्रत्येक काम असेल याचं इंटरफेअर इथं होतं, प्रशासक असताना सुद्धा होतं इथं. तर ते ड्रेनेजचं काम असेल इथं टेंडर असतील, सगळे कामं असतील हा इथं बघत होता. आणि पाणीपट्टी वाढली याला समजलं नव्हतं, त्याला पाणीपट्टी वाढली 2-3 महिन्यांनी समजली. आणि हे सगळं जे काही वाढ केली ती ठरवून प्रशासकांनी आणि यांनी ठरवून वाढ केली आणि फक्त नाटक केलं मी 25% कमी केली. आमचं म्हणणं आहे की 1800 3000 आज चुकीचे आरोप असं त्याचं काल म्हणणं असलं तरी आमचं म्हणणं आहे 4000 ची तू 25% कमी करण्यापेक्षा 50% का कमी केली नाही? तुला तर अधिकार होता, 25% कमी करण्याचा अधिकार होता, तर मग 50% का कमी केली? आज जिल्ह्यामधल्या इतर नगर परिषद बघितल्या, रावरी असं राहता गाव शिर्डी आहे, तर त्या सगळ्या तालुक्याचे गाव मोठे गाव जवळाली प्रवार आहे तालुक्याचं गाव नाही आहे. इथं गोर गरीब कष्टकरी याची संख्या खूप मोठी. आणि काहीतरी सांगितलं गावात गेलो एक जण मला म्हणला की 8 रुपये रोज 8 रुपये रोज त्या पाणी जास्त झालं करण्याच्या गाड्यात पाण्याच्या बाटल्या तू कुठं कुठं नळाचं पाणी पितो का माठात तो आम्हाला सगळं माहिती आहे. मी कधी पट्ट्यात भरले नाही त्याच्यामुळे तुम्हाला काय झाले पट्ट्या किती पट्ट्या काय कधी टँकरचे पैसे भरायचे नाही, पट्ट्या काय काही नाही, सगळं फुकट सवय लागलेली आहे. स्वच्छतेचे जे कामगार असतील ते घरी कामाला वापरायचे वर्ष तुम्हाला काय झाले. आज 8 रुपये तुम्ही रोजाने हिशोब करू नका. ज्यावेळेस तुम्ही 3000 पाणीपट्टी घालायला जाताल तर तुम्हाला समजेल की 3000 आकडा किती मोठा आहे. आणि ते पण ऍडव्हान्स मध्ये 2% व्याज घेतलं जातो त्या पैशात. म्हणजे जी गोष्ट आपण वापरलीच नाही ती घरपट्टी असू पाणीपट्टी असू तर 2% त्याचं व्याज ऍडव्हान्स मध्ये घेतलं जातं. आणि वर का आणि पत्रकार परिषद घ्यायची आणि त्याच्यानंतर वेळ बोलायचं तू मुद्द्याचं विरोधात ज्या गोष्टींना जे प्रश्न विचारत आहे त्याला उत्तर दिलं पाहिजे. त्याला उत्तर द्यायचं सोडून काहीतरी दुसरं धरकटायचे. आणि मी याच्या जवळ जातोय मी आणि नीती नाही स्वतः लय बघून दिला शहाणा असल्यासारखं दाखवायचं आणि गाडवा जवळ गाडवला आणतं. हे काय कशावर बोललं पाहिजे? ज्या पत्रकार परिषदेच्या विरोधकांनी जे मुद्दे मांडले त्याच्यावर बोलायला पाहिजे का नाही? गाडव कधी डोकराला लागत नसतं. ते काय झालं डोकराची सवय झाली तू कोणत्या खुर्चीवर वाचते जाऊन घालून त्याचे जे काही लपडे झाले ते कारवाई त्याला एवढं झाला खुर्चीवर वाचवायचं ते करा. मग 5 वर्षाचा संधी दिली परतही आता वेगवेगळे उद्योग करून तिथं येऊन बसले. त्याला गाडव विडो घालण्यापेक्षा मुद्द्यावर परंतु तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची माहिती सांगतो आपल्या देवळी नगरपालिकेची जी पाईपलाईन आहे पत्रकार मित्रांनो जी पाईपलाईन आहे ती 80-90 कोटी रुपये केंद्र आहे. आणि हे नवीन केंद्र चालू करायचं हे मंजूर करून आणायचे पैसे आणि हे पैसे मंजूर करून आणायचे हे काम जर चालू झालं तर नवीन योजना चालू आली. परंतु आता हे 80-90 कोटीचं काम गावात आलं तर किमान 10-15% 10-15 कोटी रुपयाला खायला भेटतं. आणि पण यांना अशी आठ आलेली समोरून तर जोपर्यंत तुमची पाणीपट्टी वाढत नाही तोपर्यंत आम्हाला टेंडर मंजूर करते. आणि म्हणून यांच्या त्या खावडीसाठी यांना त्या कमिशनसाठी हे सगळे आपल्या महत्वाचे ही परिस्थिती. आणि जर यांना तुम्हाला बाकीची योजना ना तुम्ही पाणी आपल्याला वरड्यातून आपले पाईपलाईन असते आपल्याला पाणी बसते कशाला काम करत असता. तिथं तुम्ही 8 गावामध्ये थोडे खड्डे केले नाल्या केले तेच काम पूर्ण होईल. खराब झाले त्याच्यातल्या कमिशन खाऊ बाजूचा गुळपा रस्ते पा जो मेन आहे आपलं तो केलं नाही. काय कारण आहे का तुम्ही फक्त ट्रेन करा काम करता आतापर्यंत पुढे झालं नाही. आमचा वेळ तुम्हाला विरोध नाही तुम्ही आयुष्य बळण्याची सभा आमचा विरोध नाही. परंतु तुम्ही लोक आपल्या चुकीचा गोष्ट आणि आपला भाज्या कसा व्हायचा राग गोरगरिबांचं काढून त्यांच्यावर अन्याय करू नका. आमचं तुम्हाला प्रामाणिकपणे विनंती आहे. आपण गावाला बसले याच्यामध्ये हट्ट करू नका. थोडं सामाजिकपणा घ्या आणि विचार करा आणि सगळ्याला बोलून तुम्हाला किंमत 2000 रुपये मुलाचा हात घालू आम्ही पण ती पाणीपट्टी रद्द करा. आणि याने काय फरक पडत नाही. आपण थोडं कमी बाबत काय फरक आम्ही होतो कमी बाबत पण फरक पडत नाही. थोडं फरक असं तिने हळद केली ना 2 ते 3 ते आम्ही हे म्हणत. परंतु आपल्या लोकांना तुम्हाला आशीर्वाद भेटत. सगळे लोक तुमच्या पाठीमागे उभं राहतील ना सगळे म्हणतील सर आपण एक नंबर म्हणून हे लोक बघू त्याने आम्हाला म्हणतील पण पाणीपट्टी कमी करा.
आणि तुम्हाला सांगतो आपण तर त्याला कमी करायला लोकांनी सांगितलं करा आता असं लोक जास्त होतं कसं मागं असं तर काय फरक पडतो तो आपण सांगू नका म्हणून करायचं सांगितलं कमी करा तुमचा दिवस कमवू देऊ आपण ते पण सांगू पण ते नाही काय झालं माहिती का ते तुम्ही पहा प्रत्येक ठिकाणचे नगराध्यक्ष पहा प्रत्येक ठिकाणचे आमदार पहा पण इथालच्या टायमाला स्रोत होते ना आता म्हणजे इतकं द्वेष आहे ना डोक्यामध्ये एवढं घमंड आहे ना त्याप्रमाणच्या बाहेर आपण तुम्ही सांगितलं का पाणी घ्यायचं पाणी घ्यायला असं वाटतं का आपण सोय झाली पाहिजे पाणी आलं पाहिजे आपण मागायचे त्याच्या कामगार पैसे घेतात त्याप्रमाणच्या बाहेर ते पण अतिशय म्हणजे अतिशय दबाव खाली काम करावं लागतं त्याला भीती वाटते आणि अधिकारी लोकांचं आडगाडी करून बोलू नये आणि तिथं सांगायचं तर पिऊनचा आपण झाला पिऊनचा मुख्याची घरचे आहेत ना त्यांचा आपण झाला काय त्यांना फोन आला फोन पालिकेमध्ये मिटिंग चालू असताना डायरेक्ट खायला पिऊन चालू असतात तर मग कर्मचाऱ्यांना किती भयानक भोगावं लागतं आणि आपण बोलायचं परत तुम्ही थांब राहा आम्ही पाणीपट्टी कमी करता आम्हाला 100% यांनी निर्णय केलं त्यांच्या कमिटीने आम्ही न्यायालयाच्या मार्गाने 100% कमी करून तुम्हाला न्याय देऊ एवढे करून आता याच्यानंतर भविष्यामध्ये आम्ही कलेक्टर ऑफिसला जाऊन देवाली प्रवासाच्या माध्यमातून आम्ही कलेक्टर जाऊन भेटणार आहोत तिथं आम्ही विनंती करणार आहे परत आम्ही नगर विकास मंत्र्याला भेटू साहेबांना भेटू ज्याच्या ठिकाणी जायची वेळ त्या ठिकाणी आम्ही जाऊ आणि प्रत्येकाला विनंती करू आणि शेवटी न्यायालयात जाऊ पण आपली पाणीपट्टी कमी केल्याशिवाय आम्ही काय बसणार नाही आणि थांबू. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी अहिल्यानगर जिल्हा संपादक जालिंदर आलाट.